आज आहे सॅटरडे. खरं तर ऑफिसच्या कामाला आज सुट्टी असली तरी आपल्यासारख्या गृहिणींसाठी सुट्टी म्हणजे काय असतं? फक्त कामाची शिफ्ट बदलणे. आज सॅटरडे असूनही मी सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच उठले. विचार केला की रोजचं ते नाश्त्याचं टेन्शन घेण्यापेक्षा आज डायरेक्ट जेवणच बनवून टाकावं. म्हणजे हाताशी वेळ तरी मिळेल. सकाळचं जेवण आणि घराची बाकीची छोटी मोठी सगळी कामं पटपट आवरून घेतली. आज हे सगळं लवकर आवरण्यामागे एक खास कारण होतं. ते म्हणजे गव्हाचं दळण. घरात चपातीचं पीठ संपलं होतं आणि आपल्याकडे असं असतं ना, वीकडेजमध्ये कामाच्या गडबडीत गहू साफ करणे, दळण आणणे हे शक्यच होत नाही. म्हणूनच मी शक्यतो माझे हे असे मोठे टास्क सॅटर्डेलाच पूर्ण करायचा प्रयत्न करते. आता तुम्ही म्हणाल की सॅटर्डेला इतकी धावपळ का? तर त्याचं कारण असं की उद्या संडेला साईच्या पप्पांना सुट्टी असते. मग निदान त्या दिवशी तरी मुलाला घेऊन बाहेर फिरायला जाता येतं किंवा घराबाहेरची काही महत्त्वाची कामं असतील तर तीही शांतपणे करता येतात. जर हे सगळं काम मी सुट्टीच्या दिवशी केलं नाही तर पुढच्या वीकडेजमध्ये तर हे एकच गिल्ट मनात असतं की अरे यार, सॅटर्डेला थोडा कंटाळा बाजूला सारून काम केली असती तर आज इतकी घाई नसती झाली. म्हणूनच आज अजिबात कंटाळा न करता मी गहू साफ करायला बसले. माझा प्लॅन तर होता की हे सगळे गहू आजच साफ करायचे. पण हे एका डब्यातून एवढे खडे निघाले की म्हणलं नको बाबा, आता डोक्याला जास्त ताप नको. बाकीचे गहू आता पुढच्या सॅटर्डे संडेला बघू, असं ठरवून मी ते तसेच ठेवून दिले. गहू राहू देत, पण तांदूळ मात्र मी आज साफ करून ठेवले बरं का. कारण एकदा का तांदूळ साफ करून ठेवले ना की रोज स्वयंपाक करताना ती निवडानिवडीची कटकट राहत नाही. कामं आवरून संध्याकाळी झाली आणि आम्ही गेलो होतो गिरणीत दळण द्यायला. येताना साईचा हट्ट होता की मम्मी मला दाबेली खायचे. मग काय, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तेही खाल्ली. बाहेरून आल्यावर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं साधं सोपं डाळ भात बनवला होता. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.